वेलकम फूडीज. तर फेस्टिवल सीझन सुरू झालेले आहे आणि फेस्टिवल सीझन म्हणलं की स्वीट्सची व्हरायटी आली आणि या स्वीट्सच्या व्हरायटीमध्ये आज आपण पाहणार आहोत मालपुआची रेसिपी. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी साखर, 2 चमचे दळलेली साखर आणि अर्धा चमचा विलायची पावडर, 1 ग्लास दूध, थोडेसे खिसलेले खोबरे आणि 1 चमचा मैदा. तर चला सुरुवात करूया आपल्या मालपुआच्या रेसिपी. तर मालपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा मैदा ऍड करून घेणार आहोत. 1 चमचा मैदा ऍड केल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे दळलेली साखर आणि थोडेसे कार्डमम पावडर म्हणजेच विलायचीचे पावडर. तर यानंतर आपण या मिक्सचरला छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आपल्या ग्लासातले दूध ऍड करणार आहोत. तर चला आपण यामध्ये दूध ऍड करून घेऊया. तर आपण पिठामध्ये आपले दूध ऍड करून घेणार आहोत. पूर्ण ग्लासभर दूध टाकल्यानंतर आपण हे सर्व मिक्सचर छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर आपण आपले सर्व दूध पिठात मिक्स केलेले आहे आणि आपले मालपुआचे बॅटर एकदम रेडी झालेले आहे. आपण हे बॅटर थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत व याला रेस्ट देणार आहोत. यानंतर आपण तयार करणार आहोत आपल्या मालपुआसाठी लागणारी साखरेची 1 तारेची चाचणी. तर चला सुरुवात करूया. तर साखरेची चाचणी तयार करण्यासाठी आपण आपली घेतलेली अर्धी वाटी साखर आपल्या भांड्यात टाकणार आहोत आणि या साखरेमध्ये आपण टाकणार आहोत अर्धा ग्लास पाणी. तर आपण आपल्या साखरेमध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. तर चला आपण या साखर आणि पाण्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर आपण आपल्या साखरेला पाण्यात मिक्स करून घेत आहोत आणि यानंतर आपल्याला गॅस मोठा करून आपला पाक उकळण्यास ठेवायचा आहे, जोपर्यंत आपली साखर पूर्णपणे पाण्यात मिक्स होऊन विरघळून जात नाही. तर आपल्या पाकाला उकळी आलेली दिसून येत आहे. आपण याला 5 मिनिटं असेच प्रकारे उकळू देणार आहोत. साखरेचा पाक तयार करताना मालपुआसाठी आपल्याला असे लक्षात ठेवायचे आहे की साखर ही थोड्याशा मीडियम फ्लेमवर गरम झालेल्या भांड्यातच टाकायची आहे, ज्यामुळे साखर थोडीशी कॅरमलाइज होईल व त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्या पाकाला छान गोल्डन असा कलर येईल. तर आपण हा पाक 5 मिनिटे असाच उकळू देणार आहोत आणि नंतर आपला गॅस बंद करणार आहोत. तर 5 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि आपण पाहत आहात की आपल्या साखरेच्या पाकाला किती छान प्रकारे गोल्डन असा कलर आलेला आहे. तर चला आपण आपला पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि मालपुए बनवण्याची तयारी करूया. मालपुआच्या बॅटर मध्ये थोडासा बेकिंग पावडर ऍड करणार आहोत आणि आपले जे खिसलेले खोबरे आहे ते देखील ऍड करणार आहोत. तर आपल्याला हे सर्व आता छान प्रकारे आपल्या मालपुआच्या मिक्सचर मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपले मालपुआचे बॅटर पूर्णपणे रेडी आहे आणि आपण तेल गरम यामध्ये छोटे छोटे मालपुए तयार करण्यास सुरुवात करूया. आपल्याला थोडे थोडे बॅटर टाकायचे आहे. छान प्रकारे मालपुए रेडी करून घ्यायचे आहे. बॅटर थोडे थोडेच टाकायचे आहे, कारण मालपुए स्प्रेड झाल्यानंतर मोठे होतात आणि छान प्रकारे तेलामध्ये आपल्याला आपले मालपुए तळून घ्यायचे आहे. तर आपण पाहत आहोत आपले मालपुए किती छान प्रकारे गोल शेप मध्ये रेडी झालेले आहेत. आपण याला थोड्या वेळ तेलामध्ये तळू देऊया. आपल्या मालपुआंना एकदम छान प्रकारे असा आकार आलेला आहे. तर आपण याला छान प्रकारे तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. तर आपले मालपुए गोल्डन कलर चे झालेले आहेत. आपण थोडासा आणखीन याला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याला तेलातून बाहेर काढून घेणार आहोत. तर आपले मालपुए गोल्डन ब्राऊन कलर मध्ये एकदम छान प्रकारे रेडी झालेले आहेत. तर चला आपण याला तेलाच्या बाहेर एक एक करून काढून घेऊया. हळूहळू आपल्याला तेलाच्या बाहेर सर्व मालपुआंना काढून घ्यायचे आहे. ज्यानंतर आपण आता याला चाचणीमध्ये छान प्रकारे डिप करणार आहोत. तर चला आता आपण आपले मालपुए चाचणीमध्ये डिप करून घेऊया. तर आपण आपले गरम असे मालपुए छान प्रमाणे चाचणीमध्ये डिप करून घेऊया. चाचणीमध्ये मालपुआंना छान प्रकारे डिप करायचे आहे, ज्यामुळे साखरेची चाचणी मालपुआमध्ये छान प्रकारे ऑब्झर्व होईल आणि
डिप केल्यानंतर आपल्याला आपले मालपुव्यांना चासणीमधून बाहेर काढून घ्यायचे आहे। अशाच रीतीने आपल्याला सर्व मालपुवे चासणीमध्ये डिप करून घ्यायचे आहेत। मालपुवे हे चासणीमध्ये गरम गरम डिप केल्याने साखरेची चासणी छान प्रकारे मालपुव्यांमध्ये ॲब्झॉर्ब होते। तर आपल्याला हे लक्ष ठेवायचे आहे की चासणीमध्ये गरम गरम मालपुवेच छान प्रकारे डिप करून घेऊया, ज्यामुळे त्याच्या चवीमध्येही आणखीन एनहान्स होण्याची शक्यता असते। तर चला, आपण आपले मालपुवे छान प्रकारे चासणीमध्ये डिप करून घेतलेले आहेत। तर आपण याला छान प्रकारे सर्व करून घेऊया। तर फायनली फूडीज आपले टेस्टी सुंदर असे मालपुवे बनून तयार आहेत। तसे बिहारमध्ये मालपुव्यांना नुसता पुवा असं म्हणतात। आपल्या भागात मालपुव्यांना काय म्हणतात हे प्लीज कमेंट करून मला सांगा। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।